बालमभाई आणि दीपक सिंग आणि कुलदीप यांच्या माध्यमातून 500 रुपये 1000 ते आपण नंतर देणार आहोत. चला बॅट्समन पाठवा, आपण बॅट्समन पाठवा. विनंती असेल राजे छत्रपती अनकरपाडा टीमला. सामना सचिन 3 षटकांचा आहे. मेगा फायनल. आणि रोहन तरे कुठे असाल तर आपण या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. रोहन तरे बबल्या. चला आदेश भोईर यांचे आवाज आपण ऐकूया. किशोरदादा भावार्ते यांचा इथे आपण सन्मान करूया. किशोरदादा भावार्ते इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. राजूभाई आणि अफसरभाई यांच्या माध्यमातून विकेट. हॅट्रिक साठी 1500 रुपयांचं पारितोषिक आहे. ते म्हणजेच RB11 वरप या टीमसाठी ही सुवर्ण संधी आहे. 3 ओव्हरची मॅच. सामना आपण सुरू करूया आणि आदेश भोईर यांचा आवाज आपण ऐकूया या सामन्यामध्ये. किशोर भावार्ते यांचा इथे आपण सन्मान करतोय. आपल्या मुख्य व्यासपीठावरती किशोर भावार्ते साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. सचिनच्या बॅट मधून चौकार येतो पहिल्या चेंडूवरती. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आता कमबॅक करतोय गोलंदाज. दुसऱ्या चेंडूवरती प्रसादला पाहतोय. आलेल्या पाहुण्यांचं मान्यवरांचं क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जय मसोबा चषक वरप 2026 मध्ये. धावसंख्या 4. पुन्हा एकदा फुल टच चेंडू. फुल टच चेंडूचा फुल टॉल वसूल करत असताना मिड विकेटच्या वरतून हा येतो सचिनच्या बॅट मधून. हा दमदार षटकार. षटकार येतोय सचिनच्या बॅट मधून. रन मशीन ऑफ अनकरपाडा. पुन्हा एकदा स्लोवर गतीने चेंडू हाताळला होता. दिशा दिली आहे फक्त कव्हर पॉइंटच्या दिशेने. खाली क्षेत्र निवडली आहे. चौकार पाहायला मिळतोय. संख्या 10 फलकावरती. 14 या आकड्यावरती.
पुन्हा एकदा प्रसाद गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये चेंडू होता. लॉंगॉनचे रनआउटची संधी असेल. एक धाव पूर्ण केली ते प्रॉपिंग क्रीज मध्ये. एका धावेच्या मदतीने धापलं पुढे सरकत असताना 15 या आकड्यावरती. अजून शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या षटकामध्ये. समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 21 या आकड्यावरती. संख्या जाऊन पोहोचली 21 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या षटकामध्ये प्रणितला पाहतोय. कमबॅक करावं लागेल. 21 धावा खर्च केल्या तब्बल प्रसादनं पहिल्या षटकामध्ये. महागडी गोलंदाजी आपली पाहायला मिळाली. 3 षटकांचा सामना आहे. चांगली बॅटिंग राहिली आतापर्यंत राजे छत्रपती अनकरपाडा संघाची. पुन्हा एकदा लॉफ्ट एडिट खेळण्याचा प्रयत्न. आता झेलची संधी. पुन्हा एकदा चेंडूवरचा नो मॅच लँड मध्ये चांगले प्रयत्न केले होते गोलंदाज प्रणितनं. 2 धावा मिळतील या चेंडूवरती. 2 धावाच्या मध्ये धावफलक पुढे सरकत असताना 23 या आकड्यावरती. मेगा फायनलची लढत आपण पाहतोय. राजे छत्रपती अनकरपाडा त्यांना फाईट करत असताना आरबी इलेव्हन वरप. पुन्हा एकदा प्रणित गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा स्लोअर पद्धत चेंडू होता. लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक उपस्थित आदित्य थोडेसे फंबलिंग पाहायला मिळत आहेत. उचलतील फेकतील तत्पूर्वी 2 धावा पूर्ण मैदानच्या आतमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली 2 धावेच्या मदतीनं 25 या आकड्यावरती. शेवटचे 4 चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय. चांगली धावसंख्या बनली आतापर्यंत. पुन्हा एकदा चेंडूला खाली क्षेत्रामध्ये निवडलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चौकार पाहायला मिळतोय. रन मशीन सचिन माघरच्या बॅट मधून. पुढे सरकत असताना 29 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग करतो या मॅच मध्ये. 1 मॅन आर्मीचा रोल. पुन्हा एकदा लॉफ्ट डेट खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्वतः ती नाराज आहे. डॉट चेंडूची समाप्ती. 29 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा प्रणित गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने षटकार पाहायला मिळतं सचिनच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. 35 धावा धावफलकावरती.
अजून एक लॉफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न केला. आता पुन्हा एकदा स्वतःवरती नाराज आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती 35 या आकड्यावरती. शेवटच्या षटकामध्ये इथे गोलंदाजी मार्कवरती रोहनला पाहतोय. जगदीश मस्कर साहेबांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. आपण आला असेल तर व्यासपीठात येऊन स्थानापन्न व्हायचं. निर्धाव चेंडू होता मैदानच्या आतमध्ये. पुन्हा एकदा झेलची संधी असेल. कोणताही क्षेत्ररक्षक पोहोचत नाही. चांगले प्रयत्न केले होते. तत्पूर्वी टीसी धावचा प्रयत्न असेल. टीसी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आता फलंदाज बाद होईल. धावा धावफलकावरती. अजूनही 4 चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित कल्पेश भैर. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला. आपल्या संघासाठी धाव वाचवल्यात 5. रनआउटच्या स्वरूपात अजून एक फलंदाज बाद होईल. रवी धुमाला देखील परतावं लागतंय. मैदानच्या आतमध्ये गणेशला पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये कुठे व्यूरचना चेंज पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा रोहन गोलंदाजी मार्कवरती सामना करेल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत प्रणित पार्टे. दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज आता बाद होईल. पुन्हा एकदा गणेशला मैदान सोडावं लागते या मॅच मध्ये.
चला थोडस फास्ट केलायचं. स्टार्टिंगला बॅटर प्रशांत रेड्डी. 41 धावांचा लक्ष्य. मैदानच्या आतमध्ये मेगा पाण्याची लढत. लाऊड अपील केली जाती पण त्या अपिलामध्ये विश्वास कमी आणि आत्मविश्वास जास्ती वाटतो. 40 धावा बनवल्या. 41 धावा बनवायच्या त्या मॅच मध्ये. पुन्हा एकदा जयेश गोलंदाजी मार्क वरती. हाफ ट्रॅकर चेंडू पाहतो मिळतो आपल्याला. रनआउटची संधी असेल. न्यू बॅटर योगेश. सूर्यकाचा फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने षटकार येतोय प्रशांतच्या बॅट मधून. हा धावा खर्च केले आतापर्यंत जयेशनं. अजून एक लॉफ्ट एडिट खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. कमबॅक करतोय गोलंदाज. जयेशला पाहतो आपण. अजून एक लॉफ्ट एडिट पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक उपस्थित. चेंडू वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय चौकार. बारा चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 30 धावांची गरज या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये जयेशनं गोलंदाजी करत असताना 11 धावा खर्च केल्या. पुन्हा कार्पेट रावडी खेळून काढला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने. दुसऱ्याचा प्रयत्न असेल. काय घडते या मॅच मध्ये.
डायरेक्ट हिट तर झालंय. फलंदाज बाद होईल. योगेश भोईरला मैदान सोडावं लागते या मॅच मध्ये. जीवनदान कितपत महागात पडेल ते देखील पाहायचे. ही आता येणारी वेळच सांगून जाईल या मॅच. चला थोडस स्पीडअप करा अंकरपाडा संघ. दोन धावा येतात या चेंडूवरती. धावसंख्या जाऊन पोचली ती 14 या आकड्यावरती. 10 चेंडू अजूनही 27 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. पुन्हा एकदा वाईट चेंडू अतिरिक्त धाव. दबाव आणि दडपण पाहायला मिळते गोलंदाज गणेश वरती या षटकामध्ये. 15 धावा धावफलकावरती. 26 धावांची गरज. चेंडू शिल्लक असतील 10. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर पाहायला मिळतोय. फेकून दिला मिड विकेटच्या वरतून. षटकार आहे त्या प्रशांत रेड्डीच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. पाहुण्यांचं मान्यवरांचं क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जय मसोबा चषक वरप 2026 आपण पाहतोय. अंतिम सामना आरबी विलियन वरप त्यांना फाईट करताना राजे छत्रपती अंकरपाडा संघाने 40 धावा बनवल्यात आणि 41 धावांचा लक्ष्य मैदानच्या आतमध्ये. पुन्हा एकदा हाफ ट्रेकर पाहायला मिळतोय परंतु फटका एलिव्हेशन नाहीये. आता होईल फलंदाज बाद. प्रशांतला मैदान सोडावं लागते या मॅच मध्ये. प्रशांत बॅक टू द पवेलियन. ला पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 21 या आकड्यावरती. अजूनही चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. सात चेंडू आणि 20 धावांची गरज या मॅच मध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा झेल ड्रॉप होते. दुफाकत होते. एकदा मिळतीये.
अजून एक चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकामध्ये. बावीस धावा दाफलकावरती. 7 चेंडू आणि 19 धावांची गरज. या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं असेल आरबी इलेव्हन वरप संघासाठी. पुन्हा एकदा वाईट चेंडू पाहायला मिळतोय. दबाव आणि दडपण गोलंदाजावरती दिशेपासून कुठेतरी भरकटतोय. हातावरती नियंत्रण नाहीये. पुन्हा एकदा काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. वाईट चेंडू. पुन्हा एकदा गणेश गोलंदाजी मार्क होते. पुन्हा एकदा काय घडतंय. पुन्हा एकदा वाईट चेंडू. अतिरिक्त धावा जास्त खर्च केले जातात या मॅच मध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचले 25 या आकड्यावरती. 7 चेंडू शिल्लक आणि 16 धावांची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय आरबी इलेव्हन वरप या संघाला. बाहेर यायचे बाउंड्री लाईनच्या. जे कोणी खेळाडू असतील सर्वांनी बाहेर या. 7 चेंडू आणि 14 धावांची गरज. शॅकेटला बॅटर रोशनला पाहतोय. पुन्हा एकदा अपील केली जाते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती. रोशन भोईरसाठी सुवर्ण संधी. लगातार 3 षटकार जर लगवले तर हरेश पाटील सावतगावचे उद्योजक यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज. सत्तावीस धावा दाफलकावरती. 14 धावांची गरज या मॅच मध्ये. 6 चेंडूचा खेळ शिल्लक. बॉलर मैदानच्या आतमध्ये नेहलला पाहतोय. फुलटा चेंडू विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. या मॅच मध्ये पाहायला मिळते. आता रोशनला देखील विकेट सोडावी लागते.
न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये आदित्यला पाहतोय. 5 चेंडू आणि 13 धावांची गरज या मॅच मध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. जसा जसा निर्धाव चेंडू येईल तसा अंकरपाडा संघाच्या प्रेक्षकांमध्ये जल्लोष आपल्याला पाहायला मिळेल. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. पुन्हा एकदा काय करतं मैदानच्या आतमध्ये. साहेबांची तीन चेंडू आणि 13 धावांची गरज या मॅच मध्ये. पुन्हा एकदा बॅट चिकाडा लागत असताना नशिबाचा चौकार पाहायला मिळतोय. थर्ड मॅन बीट, फाईन लेग बीट. याच दरम्यान वरप गावचे समाजसेवक माननीय भरतभाऊ गोंदले साहेबांचं आगमन होतं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. जय मसोबा चषक वरप 2026 या स्पर्धेमध्ये यायचं आपण साहेब. व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. 2 चेंडू आणि 9 धावांची गरज. पुन्हा एकदा काय करतं मैदानच्या आतमध्ये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि 9 धावांची गरज या मॅच मध्ये. आता सामना पूर्णपणे झुकलाय राजे छत्रपती अंकरपाडा या संघासमोर. पुन्हा एकदा काय घडतं मैदानच्या आतमध्ये. वाईट चेंडू पाहायला मिळतो. 1 चेंडू आणि 8 धावांची गरज. एखादा चमत्कारच आरबीएल वरप संघाला मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येईल. पुन्हा एकदा नेहल गोलंदाजी मार्क वरती आणि सामना जिंकलाय अंकरपाडा संघानं. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ठरला या स्पर्धेमध्ये.